मी पूजा। सांगलीच्या विधानावर भाजपा प्रवक्ते म्हणतात निषेधचा प्रश्नच नाही, तर जयंत पाटीलांनी दिल्या प्रतिक्रिया। पाहुयात हा रिपोर्ट। ज्या शहीद हेमंत करकरेंनी या देशासाठी बलिदान दिलं, त्यांच्याविषयी अशी भाषा वापरणाऱ्या साध्वी प्रज्ञासारख्या आरोपी महिलेस लोकसभेसाठी उमेदवारी देणाऱ्या भाजप सरकारला या देशात यापुढे कोणत्या प्रकारचे राजकारण करायचे आहे हे स्पष्ट दिसत आहे। भाजप कार्यकारिणीला आणि नेत्यांना आपल्या या निर्णयाची लाज तरी वाटायला हवी। साध्वी प्रज्ञासारख्या अतिरेकी विचारांच्या प्रवृत्तीवर कठोर कारवाई व्हायलाच हवी। साध्वी प्रज्ञा सिंग यांनी अतिशय धक्कादायक विधान आज केलेलं आहे। तिने हेमंत करकरे यांना दहशतवाद्यांनी मारलं आणि नंतर माझं सुतक सुटलं असं सांगितलेलं आहे। ही भारताच्या दृष्टीने प्रत्येक भारतीय ज्याला दहशतवाद्यांच्या विरोधी आणि पाकिस्तानच्या विरोधी राग आहे, पाकिस्तान आमच्या देशात कसा गोंधळ घालते त्याविषयी संताप आहे, अशा प्रत्येक मतदाराला माझी विनंती आहे की दहशतवाद्यांच्या विरोधी लढणाऱ्या शहीद हेमंत करकरे यांचा अपमान भारतीय जनता पक्षाच्या एका उमेदवाराने साध्वी प्रज्ञा सिंगने केलेला आहे। हेमंत करकरेंना मी स्वतः भेटलेलो आहे। त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आणि निष्ठेबद्दल या साध्वी प्रज्ञा सिंगचं सर्टिफिकेटची गरज नाही। साध्वी प्रज्ञा सिंग आणि तिचे सगळे साथीदार यांच्या बाबतीत जे आहे ते राज्याचा गृहमंत्री म्हणून मलाही माहिती आहे। आज आचारसंहितेची बंधनं आहेत, कोर्टाचे काही निर्णय लागलेत म्हणून मी सांगत नाही, पण हेमंत करकरेंनी जे सांगितलेलं आहे ते साध्वी प्रज्ञा सिंगबद्दल आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्याबद्दल जर बघितलं तर हा दहशतवादीपणा यांच्या अंगात किती मुरलेला आहे हे आम्हाला माहिती आहे। पण आज हेमंत करकरेंचा बद्दल असे अनुद्गार काढून दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना संपवलं, त्याचवेळी माझी सुतक संपले असे अनुद्गार काढून तिने हेमंत करकरेंचाच नाही तर प्रत्येक मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा आणि भारतीयाचा अपमान केलेला आहे। अहो नरेंद्र मोदी साहेब, तुम्ही या देशात शहीदांच्या बाबतीवर मतं मागायला लागलाय आणि तुमचा एक उमेदवार शहीद झालेल्या हेमंत करकरेंचा मृत्यूबद्दल आनंद व्यक्त करतोय, असे उद्गार काढतोय। मला वाटतं की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला, उद्धव ठाकरेंना तरी किमान लाज वाटायला पाहिजे की हेमंत करकरेंच्याबद्दल साध्वी प्रज्ञा सिंग असं बोलते आणि म्हणून आज या साध्वी प्रज्ञा सिंगलाच नाही या देशातल्या शिवसेना भाजपच्या सगळ्या उमेदवारांना धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्र तरी हेमंत करकरे यांच्या मृत्यूचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। त्यांच्या शहीदत्वाचा आदर ठेवण्यासाठी आपण पुन्हा ताकदीनं या अपशब्द वापरणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या आणि शिवसेनेच्या पराभवाची तयारी करूया आणि उद्याच्या 23 तारखेला आणि 29 तारखेला पूर्ण ताकदीनं अशी चुकीची विधानं करणारी सगळी फलटण या शिवसेना भाजपमध्ये भरलेली आहे, त्यांचा पराभव करण्यासाठी आपल्या सगळ्यांनी आपलं मत हे शहीद असणाऱ्या हेमंत करकरेंच्याबद्दल अनुद्गार काढणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंग भाजपच्या उमेदवार हिला धडा शिकवण्यासाठी आपलं प्रत्येकाचं मत हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आमच्या सर्व उमेदवारांना द्यावं हीच विनंती मी या ठिकाणी करतो।